तसेच मंथन स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशा अलंकारिक शब्द या घटकाचा अभ्यास करणार आहोत। काडी पहिलवान, याचा अर्थ आहे हडकुळा माणूस। पुढील अलंकारिक शब्द आहे कुंभकर्ण, अतिशय झोपाळू माणूस। गाव मामा, संपूर्ण गावाला मदत करणारा। पुढील शब्द पाहूयात, उंटावरचा शहाणा, मूर्खपणाचा सल्ला देणारा व्यक्ती। पुढील शब्द पाहूयात, अक्काबाईचा फेरा, याचा अर्थ आहे गरिबीचे दिवस येणे। पुढील शब्द पाहूयात, ग्रामकेसरी, ग्रामकेसरी याचा अर्थ आहे कुत्रा। पुढील शब्द पाहूयात, खडाजंगी, खडाजंगी म्हणजेच मोठे भांडण। पुढील अलंकारिक शब्द आहे तुकाराम बुवाची मेख, याचा अर्थ आहे न सुटणारे कोडे। गुळाचा गणपती, मंद बुद्धीचा व्यक्ती। पुढील अलंकारिक शब्द आहे वडचणीची पाल, म्हणजे चोरून बोलणे ऐकणारा व्यक्ती। पुढील अलंकारिक शब्द आहे सुळावरची पोळी, अर्थ आहे जीव धोक्यात घालणारे काम। पुढील अलंकारिक शब्द पाहूया, पिकले पान, याचा अर्थ आहे म्हातारा मनुष्य। पुढील अलंकारिक शब्द आहे इनमिन 3.5, म्हणजेच फार थोडी। पुढील अलंकारिक शब्द आहे अष्टपैलू, याचा अर्थ आहे सर्वगुण संपन्न व्यक्ती। अलंकारिक शब्द आहे अक्षरशत्रू, निरक्षर माणूस। नवकोट नारायण, अतिशय श्रीमंत व्यक्ती। गाजर पारखी, म्हणजे कसलीही पारख नसलेला। पुढील शब्द आहे 14वे रत्न, म्हणजे मार। पुढील शब्द आहे घर कोंबडा, शब्दाचा अर्थ आहे घराबाहेर न पडणारा व्यक्ती। पांढरा कावळा, निसर्गात नसलेली वस्तू। पुढील शब्द पाहूयात, मदनाचा पुतळा, अर्थ आहे अत्यंत देखणा मनुष्य। दळूबाई, म्हणजेच अतिशय भेकड मनुष्य। पुढील शब्द पाहूया, नंदी बैल, अर्थ आहे होला हो म्हणणारा व्यक्ती। पुढील शब्द पाहूयात, लंकेची पार्वती, अर्थ आहे अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।